सो वेलकम बॅक मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा निक जाधव या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि खूप दिवसानंतर तुम्हाला भेटतो आहे. काही कारणामुळे जरा ब्लॉग आपले येत नव्हते. सो आजचा ब्लॉग हा थोडा स्पेशल असणार आहे, कारण की माझा होमीस आकाश कांबळे त्याची आज हळद आहे. सो हळदीनिमित्त आम्ही लोकांना निघालो त्याच्या तिकडे. आता मी आहे जुईनगरमध्ये. सो पाठून आहे ना दीपक येतो आहे आणि टकल्या येतो आहे. सो त्यासाठी त्या दोघांसाठी आम्ही लोक थांबलो आहे. बाकीचे आमचे पोरं आहे ना पुढे गेलेले आहेत. सो आता तिकडे गेल्यावर बघूया काय बाय काय आणि काय नाही ते. कारण की आकाश बोललं ना, तर आमच्या ग्रुपमधला तो असा व्यक्तिमत्व आहे ना, जो कोणाच्यात कशात आद्यामध्येत नसतो, अशातला तो व्यक्तिमत्व आहे. स्वतः तिथे गेल्याच्या नंतर बघूया काय अरेंजमेंट आहे आणि कसा सेटअप वगैरे लागला आणि हालत वगैरे कशी चालू आहे ती. सो मित्रांनो, हा बघा बंटी. अरे तिकडे अरे नाही नको लाजतो कशाला, आपलीच पब्लिक आहे. सो मित्रांनो, बंटी आमचा लाजतो आहे. तो व्हिडिओमध्ये यायचं बोललं ना, तर त्याला जमत नाही व्हिडिओमध्ये. स्वतः कधी येतात आहे त्यांची वाट बघतो दोघांची. ते आल्याच्या नंतर आम्ही निघणार आहे. सो मित्रांनो, हा बघा दीपक. हा बघा आलाय दीपक इथे. हे आमचे पोरं आहेत ना, सर्व लाजाळू आहेत, लाजाळू. मुली तरी परवडल्या, पण हे लोक नाही. हे बघा. तो मित्रांनो, आता आम्ही थोड्याच वेळात हल्दीच्या ठिकाणी पोहोचतोय. हे बघा, हे तीन आमचे कलाकार. आणि हा बघा, हा रतन. ह्याचं पण आता लग्न आहे. आवाज येत आहे खली बली खली बली. ज्याच्या हल्दीला आलो होतो तो आता इकडे आहे माझ्यासोबत. आकाशची हल्दी आहे. सो खूप टायमानंतर आता वाजलेत 11:15. सो 12च्या दरम्यान 11:15च्या दरम्यान आकाशातला फ्री झालेला आहे. तर हा एक व्यक्तिमत्व तुम्हाला मी सांगितलंच होतं कसं आहे कसं नाही तो. सो आकाश, कॉंग्रॅच्युलेशन्स तुला. आता उद्याला परवा लग्न होणार आहे. सो त्याबद्दल पण तुला ऑल द बेस्ट. ठीक आहे. सो हा असा एक व्यक्तिमत्व आहे ज्याची ना गर्लफ्रेंड होती ना काय डायरेक्ट लग्न होतं आहे. सो आता तुम्ही लग्नाचा ब्लॉग पण म्हणजे लग्नामध्ये बघालच. जर मी असेल तर तुम्हाला दाखवेल, आणि नसेल तर इथे तुम्ही बघून घ्या. हा बघा, हा आकाश आहे. ओके, चला तर मग भेटतो तुम्हाला पुढे. तो 12:30 वाजलेत आणि आम्ही निघालो घरी. आणि हा बघा आमचा मधला एक आहे ना, हा बघा, ह्याला ना एकटं सोडलंय बघा. हे बघा, हा बघा, ह्याला ना एकटं सोडलंय. हे बघा. सो आता आम्ही स्टेशनच्या दिशेला निघालोय. सो मित्रांनो, हे बघा, आता सर्व आम्ही लोकांना निघालोय घरी. आणि बाकीचे पोरं आहेत ना, हे बघा तिकडे आहेत.
सो आता ब्लॉग आता इथेच एंड करूया. व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ओके. सो आता हे बघा, तुम्हाला जर दिसत असेल तर हे बघा आमची ट्रेन आलेली आहे. तर त्याच्या अगोदरच आम्ही ना व्हिडिओ एंड करतो. ठीक आहे. तर खूप दिवसानंतर तुम्हाला भेटलो आहे, तर नक्कीच खूप प्रेम दाखवा. ओके. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊ.